सरकारी विभाग प्रमुख वसंत जडियाजी विभाग प्रमुख, नरेश दुधवडकर विभाग प्रमुख, संदीप बारसकर विभाग प्रमुख, संतोष गुरु विभाग प्रमुख, सुरेश एनारकर युवा सेना तालुका अधिकारी, स्वरूप गुरव उपनगराध्यक्ष। तर शिवसेनेचा लढवय्या शिवसैनिक अशी राजन साळवी यांची ओळख। आणि आता राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे तिथली ताकद शिंदेची वाढणार आहे। राजापूरमधून यावेळेला उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे आमदार आहेत। त्यांनी राजन साळवी यांचा पराभव केला। राजन साळवी यांना यानंतर विधान परिषदेवर पाठवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुद्धा राजन साळवी यांनी ठाकरेंबरोबर राहणं पसंत केलं। ठाकरे गटाकडूनच त्यांनी 2024 मध्ये निवडणूक लढवली, मात्र किरण सामंतांकडून त्यांचा पराभव झाला। सलग 3 टर्म राजन साळवी तिथले आमदार होते। कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आणि ठाकरेंचीही त्यांची चांगली जवळीक। मात्र या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे आपले राजकीय गुरु असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। 2009 ते 2019 पर्यंत राजन साळवी हे सलग 3 टर्म आमदार होते। राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमधल्या प्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद कोकणामध्ये वाढणार आहे। तुम्हाला विनंती आहे, सगळ्यांनी स्टेज रिकामा करा। जोपर्यंत स्टेज रिकामा होणार नाही साहेब बोलू येऊ शकणार नाही। तर राजन साळवी यांच्या शिंदेच्या शिवसेनेमधल्या प्रवेशामुळे ठाकरेंची ताकद मात्र कोकणामध्ये कमी झाली आहे। तसं पाहिलं तर राजन साळवी यांच्या रूपानं एकमेव माजी आमदार का होईना मात्र कट्टर शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने होता। मात्र ज्यांना जायचं त्यांनी जावं, मी एकटा लढण्यासाठी समर्थ आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर राजन साळवी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। सर्वांना सूचना आहे, साहेब येताय स्टेजवर तर विनाकारण स्टेजवर गर्दी करू नका, ही पोलीस प्रशासनाकडे सूचना आहे, या सूचनेचं पालन करायचं आहे। चालू आहे तर आनंद मठामध्ये हा पक्षप्रवेश होतो राजन साळवी यांच्याकडून। आनंद दिघे यांना या ठिकाणी पुष्पहार घातला जात आहे, ही थेट दृश्य। आणि त्यानंतर पक्षप्रवेश। आनंदाश्रमामध्ये सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेचं हे शक्ती प्रदर्शन। सध्या कोकणामध्ये भाजपचे 4 आमदार आहेत तर शिंदेचे 9 आमदार आहेत। भाजपच्या तुलनेमध्ये शिंदेची कोकणामध्ये ताकद जास्त आहे।